मधून राहुल गांधींना निवडणूक आयोगाने भेटीचं निमंत्रण दिलंय। पत्रकार परिषदेनंतर कर्नाटक राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांनी काँग्रेस शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावलंय। आज दुपारी 1 ते 3 दरम्यान भेटीची वेळ देण्यात आली आहे। राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। त्यानंतर निवडणूक आयोगाने भेटीचं निमंत्रण दिलंय। महाराष्ट्रातून मतांची नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिपची चोरी झाली आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आरोपांनंतर भाजप आक्रमक झाली आहे। वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे। काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे। म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात, खोटं बोलून पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात। मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात 75 लाख वोटर वाढले, आता म्हणाले महाराष्ट्रात 1 कोटी वोटर वाढले। दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। मुळात त्यांना हे लक्षात आलेलं आहे की त्यांची जमीन संपलेली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीकडून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सत्कार स्वीकारला। सध्या जामिनावर बाहेर असलेल्या विनोद गंगणेने बावनकुळेंचा सत्कार केलाय। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला निधी मंजूर झाल्यानं तुळजापूरमध्ये बावनकुळेंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमावेळी विनोद गंगणेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी महसूल मंत्री बावनकुळेंकडून गंगणेला शाबासकीची थापही देण्यात आली। खालिद का शिवाजी चित्रपटाचं प्रदर्शन महिनाभरासाठी पुढे ढकलण्यात आलंय। चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्यानं सूचना दिल्या आहेत। आज महाराष्ट्रभर खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शित होणार होता। अशातच माहिती आणि प्रसारण खात्याकडून पुन्हा एकदा चित्रपटाचं परीक्षण करण्यात येणार आहे। 1 महिन्याच्या काळात परीक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतरच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होईल। बीडमधील गुंडांना पालकमंत्री अजित पवारांनी आज चांगलीच तंबी दिली आहे। वाकड्यात जायला लावू नका, जर सांगूनही ऐकलं नाही तर मोक्का लावणार असं अजित पवार म्हणाले। मोक्का लावल्यावर मग चक्की पिसिंग करत आतमध्ये बसा असंही अजित पवार म्हणाले। दरम्यान बीड जिल्ह्यासाठी चांगल्यातले चांगले अधिकारी देणार असून जिल्ह्यातील सगळ्यांकडूनच सहकार्याची अपेक्षा आहे। त्यामुळे कुणीही चुकीचं काम करू नये असं अजित पवारांनी बीडमधील कार्यक्रमात बोलताना म्हटलंय। आता सरकार ऐकणार नाही, अनधिकृतपणे कुणी काही चुकीचं करू नका। ते केलं तरी आम्ही ते सरळ करू, आम्हाला ते करता येतं, परंतु आम्हाला वाकड्यात जायला लावू नका। त्यामध्ये शिस्त सगळ्यांना माझ्या सकट सगळ्यांनी पाळली पाहिजे, हे माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे। आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की जर कुणी ऐकलं नाही तर एकदा सांगू, 2दा सांगू, 3दा सांगू, नाही ऐकलं तर त्याला मकोका लावू आणि मग चक्की पिसिंग आणि आतमध्ये जाऊन बस। तर बीडमध्ये बोलताना पालकमंत्री अजित पवारांनी थेट इशारा दिलाय। चुकीचं काम करणाऱ्याला सोडणार नाही, सुतासारखं सरळ करणार असं अजित पवार म्हणालेत। कुणी आका असेल किंवा फाका असेल त्याला सोडणार नाही, निर्वाणीचा इशारा देतोय असं अजित पवारांनी थेट जाहीर केलंय। दरम्यान अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे होता अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय आहे याचं जरा आत्मचिंतन, आत्ममनन करा। कोण चुकतंय? कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही। अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही। कुणी आका असू नाही तर फाका असू, आम्हाला काही घेणं देणं नाही, हे चालणार नाही। कायदा, नियम, घटना, संविधान सगळ्याला सारखं। तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा धारूरचा माणूस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळं अजून कुणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा। तर बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधकाम सुरू असलेल्या महसूल भवनाची देखील अजित पवारांनी पाहणी केली। यावेळी कंत्राटदाराला खडसावत इथे चुकीचा प्रकार चालणार नाही, कुणाला काहीही काम द्यायचं नाही, तुम्ही जर चांगलं काम केलं नाही तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकेल, तुम्ही माझ्या हाताखाली काम करत आहात, इथे चुकीचे प्रकार चालणार नाहीत अशी तंबीच अजित पवारांनी दिली।
जर चांगलं काम केलं नाही माझ्या हाताखाली काम करताय तर चुकीचे प्रकार चालणार नाही. कुणाला काही नाही. आयटी पार्क हिंजवडीनंतर चाकणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अजित पवार भल्या सकाळी दौरा करतायत. 6 वाजता सुरू होणारा दौरा 5:40 सुरू झाला. पुणे नाशिक महामार्गावरील मोशी इथून या दौऱ्याची सुरुवात झाली आहे. चाकण आणि चाकण एमआयडीसी दरम्यान ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तेथील पाहणी करत ते 9 वाजता आकुर्डीतील पीएमआरडीए कार्यालयात बैठक घेणार आहेत. चाकण आणि चाकण एमआयडीसीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अजित पवारांनी दौरा या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि आता मोशीच्या पुढं म्हणजे चाकण परिसरामध्ये आता अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांचा ताफा या ठिकाणी उभा आहे आणि आपण या ताफ्याच्या बाजूला म्हणजे ताफा या रोडच्या डाव्या बाजूला उभा आहे. तरीही मागं आपण जर बघितलं तर किती मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे. वेळ सकाळी 6ची आहे. अजित पवार हेच या ठिकाणी नमूद करतायत की जर आपली गाडी एका लेनला बाजूला उभी आहे आणि असं असताना किती मोठ्या रांगा ज्या आहेत त्या ठिकाणी लागतायत, ही किती गंभीर बाब आहे. आणि आता अजित पवारांनी हेच सूचित केलं की हे आता वाहतूक कोंडी या ठिकाणी लवकर तातडीने या ठिकाणी फोडा. पुणे नाशिक महामार्गावरची आणि चाकण शिक्रापूर महामार्गावरती जे 10 असे नेक पॉईंट आहेत जिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि अजित पवारांच्या डोळ्यादेखतच ही सगळी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळं चाकणचे वाहतूक कोंडीचा प्रश्न किती गंभीर आहे हे अजित पवार स्वतः अनुभवत आहेत आणि त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत. परंतु तो तोडगा निघणार कधी हा खरा प्रश्न आहे. कॅमेरामन विजय राऊतसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, चाकण, पुणे. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंस्टाग्रामवरील एका रीलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली असून संबंधित रीलमध्ये नवनीत राणा यांच्याविषयी अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरण्यात आली आहे. या प्रकरणी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ईसाभाई या इन्स्टा खात्याच्या वापरकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोव्यात पार पडलेल्या ओबीसी महासंघाच्या 10व्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जय ओबीसीचा नारा दिला. ओबीसींसाठी घेतलेला प्रत्येक निर्णय पूर्ण केल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेली 11 वर्ष मोदींच्या रूपानं ओबीसी देशाचं नेतृत्व करतायत आणि ओबीसींच्या संवेदना समजून मोदींनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय मंजूर केल्याचंही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. ओबीसींसाठी बोललो म्हणून आपल्यावर टीका झाली असंही ते यावेळी म्हणाले. राज्याच्या तिजोरीची चावी ओबीसी माणसाच्या हातात नाहीये, मात्र मुख्यमंत्री ओबीसींच्या बाबतीत पॉझिटिव्ह असल्याचं वडेट्टीवारांनी वक्तव्य केलंय. तिजोरीची चावी ओबीसीच्या हातात नाहीये. तिजोरीची चावी ओबीसीच्या माणसाच्या हातात नाहीये. हमेशासाठी ती चावी पश्चिम महाराष्ट्राच्या ताब्यात राहिलेली आहे आणि ते ती चावीनं कुलूप खोलतात आणि पाहिजे ते तिकडे देऊन टाकतात. मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत तसं आम्ही म्हणतो आणि आहेतच. जे असेल त्याच्या संदर्भात आम्हाला बोललं पाहिजे. आणि आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आम्ही 2 दिवसापूर्वी साधारणपणे कळवून केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा विक्री होण्याची सुरुवात होईल. कालपासून ती सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला. पूर्वेश सर नाईकांनी आयोजित केलेल्या प्रो गोविंदा लीग स्पर्धेला रॅपिडो कंपनीकडून वस्तू स्वरूपात 10 कोटींची स्पॉन्सरशिप मिळाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. कालच आपण जर बघितलं प्रो गोविंदा ही जी स्पर्धा श्री सरनाईक व त्यांच्या मित्रपरिवारांनी तिथं सुरू केलेली आहे. त्यांचे मेन टायटल स्पॉन्सरर जो कोण असेल
तर रॅपिडो नावाची ही कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वी तुम्ही त्या कंपनीला धमकी देता, तुला परवानगी नसताना तरी सुद्धा तू सर्व्हिसेस या महाराष्ट्रामध्ये देतोच कसं, असं तिथं विचारण्यात आलं. तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा स्पॉन्सरशिप गोळा करण्यासाठी करत आहात, हे टोटली अनएथिकल आहे. तर रॅपिडो स्पॉन्सरशिपवरून झालेले सर्व आरोप मंत्री प्रताप सरनाईकांनी फेटाळलेत. गेल्या 3 वर्षांपासून त्यांची स्पॉन्सरशिप आहे, तरीही अनधिकृत बाईक टॅक्सी चालवतात म्हणून आम्ही कंपनीच्या डायरेक्टरवर गुन्हे दाखल केले. स्पॉन्सर्स आहेत म्हणून त्यांना माफ केलं नाही, असं सरनाईक म्हणाले. हे विधानसभेचं पावसाळी अधिवेशन चालू असताना काही आमदारांनी त्यामध्ये आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे दानवे आहेत, त्यांनी आक्षेप घेतला आणि म्हणून मी हा विचार केला की रॅपिडो, ओला, उबेर ह्या जर काही संस्था ज्या आहेत त्या जर बेकायदेशीर प्रकारे वाहन जर चालवत असतील तर त्यांच्यावर परिवहन मंत्री म्हणून कायदेशीर कारवाई करायला पाहिजे. दरम्यान रॅपिडो कंपनीबाबत एसीबीकडे प्रताप सरनाईक यांची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आज पुण्यातील एसीबीच्या कार्यालयात मोठ्या संख्येनं रिक्षा आणि कॅब चालक मंत्री प्रताप सरनाईक आणि आरटीओचे अधिकारी यांची तक्रार देण्यासाठी सकाळी 11 वाजता जमणार आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी 2 दावे केलेत. एकीकडे कर्जमाफीवर समिती काम करत असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं, मात्र त्यानंतर कर्जमाफीवर समिती स्थापन करू असाही दावा बावनकुळेंनी केला. बावनकुळेंनी केलेल्या या 2 दाव्यांवरून सरकार कर्जमाफीबाबत वेळकाढूपणा करतंय का, असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय. त्या समितीची संपूर्ण कार्यकक्षा ठरायची आहे आणि त्या समितीमध्ये आम्ही असे अधिकारी घेणार आहोत ज्यांनी काही माजी अधिकारी असतील, काही सनदी अधिकारी असतील, पण या समितीची कार्यकक्षा अशी राहणार आहे की गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा गड असलेल्या विक्रोळी विधानसभेत मोठ्या संख्येनं शिवसैनिक शिंदे गटात सामील झालेत. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते विक्रोळीत हा पक्षप्रवेश पार पडला. विधानसभा अध्यक्ष अनिल पंगारे यांच्या वतीनं पक्षप्रवेश आणि विद्यार्थी गुणगौरव आणि रिक्षा चालकांना विमा वाटप देखील करण्यात आलं. वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल पवारांनी ईडी समोर स्पष्टीकरण दिलंय. कुठल्याही गैरव्यवहारात सहभाग नाही, अनियमितता आपल्या कार्यकाळापूर्वी झाल्याची माहिती अनिल पवारांनी ईडीला दिली आहे. अनिल पवार आणि त्यांच्या पत्नीची 10 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. भ्रष्टाचाराचे आणि बनावट कंपन्यांमध्ये गैरव्यवहारातील रक्कम वळते केल्याचा आरोप अनिल पवारांवर आहे. अनिल पवार यांची आजही ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. मनसे नेते आणि ठाकरेंच्या सेनेचे नेते पुन्हा एकत्र येणार आहेत. नाशिककरांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी दोन्ही पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर जाऊन एका व्यक्तीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. घरात पत्नीसोबत झालेल्या भांडणातून पाऊल उचलल्याची माहिती आहे. शांताराम लक्ष्मण पवार असं या व्यक्तीचं नाव आहे. अजिंक्यताऱ्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र दरीत मध्येच ते अडकले. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्यांना बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात दिलं. आणि आता बातमी अहिल्यानगरमधून आहे. पाथर्डी तालुक्यात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका जिल्हा परिषद शाळेमध्ये 3रीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी 5 जणांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील शाळेत गेले तेव्हा प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही कुटुंबियांनी केलाय. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय फुंदे फरार असून इतर 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. लग्न तोडणाऱ्या प्रेयसीच्या गळ्यावर प्रियकरानं चाकूनं वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील गुमथी गावात ही घटना घडली. प्रेयसी गंभीर जखमी असून तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुक्यात वनरक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार. गुन्हा दाखल झाल्यावर फरार झालेल्या वनरक्षकाला गोंदिया येथून अटक करण्यात आली. रणजित दुर्योधन असं आरोपी वनरक्षकाचं नाव आहे. पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून चंद्रपूरहून गावाकडे जात होती. यावेळी नराधमानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केलाय. अहिल्यानगर पाथर्डीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच
पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील 2 विद्यार्थ्यांनी चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकारामुळे पालक वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। डोंबिवलीत एम्स हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावरून एका रुग्णाच्या नातेवाईकानं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली। तब्बल 30 मिनिटं हा थरार सुरू होता। संबंधित व्यक्ती गॅलरीच्या कठड्यावर चढून खाली उडी मारण्याच्या तयारीत असताना अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत त्याला खाली उडी मारण्याआधी रोखल्यानं अनर्थ टळला। ठाण्यासह नवी मुंबई, पुणे आणि संभाजीनगर या शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून घरफोडी करून लुटलेला 10,40,180 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात ठाणे गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाला यश मिळालंय। मुंबईच्या कांदिवलीतील समतानगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत गुटखा विकणाऱ्या व्यक्तीनं पोलिसांवर हल्ला केला। सिगारेट, गुटखा विकणाऱ्या व्यक्तीविरोधात स्थानिकांनी तक्रार दिली होती। त्या संदर्भात कारवाईसाठी गेले असता मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून 14 ऑगस्टला रात्री 12 वाजल्यापासून ते 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने तसंच मांस विक्रीचे दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिलेत। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या परवाना विभागाच्या उपायुक्तांनी दिला आहे। हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक विरोधात कोल्हापूरकर आक्रमक झालेत। कोल्हापुरात हिंदुस्थानी भाऊच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। महादेवी हत्तीण आणि कोल्हापूरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे हिंदुस्थानी भाऊ विरोधात संतापाची लाट सध्या उसळली आहे। हिंगोलीत शालेय विद्यार्थ्यांना आणणाऱ्या रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणात दंड ठोठावल्यानं आरटीओ अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत हे चालक थेट आमदार संतोष बांगर यांच्याकडे गेले। आक्रमक झालेल्या आमदार बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्याला फोनवर चांगलंच सुनावलं। अशा पद्धतीनं दंड ठोठावणार असाल तर ऑफिसला कुलूप लावून टाकीन अशा शब्दात त्यांनी सज्जड दम दिला। या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय। साताऱ्याच्या कोरेगावमध्ये केदारेश्वर मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला। 12,000 कोटींचा निधी खर्च करून भव्य मंदिर उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार महेश शिंदेंनी दिली आहे। बीडमध्ये झालेल्या ऊसतोड मजुरांच्या आरोग्य शिबिरात अजित पवारांच्या व्यासपीठावर धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके एकत्र दिसले। मात्र सोळंकेंच्या मतदारसंघात झालेल्या वडवणीतील मुंडे पिता पुत्रांचा प्रवेश सोहळ्यात धनंजय मुंडेंना डावलण्यात आलं। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झालाय। गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय अशी सूत्रांची माहिती आहे। महिनाभरात दुसऱ्यांदा कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर गोळीबार झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हस्तकानं गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅप्स कॅफेमध्ये दुसऱ्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबईत पोलीस सतर्क आहेत। त्यामुळे कपिल शर्माला मुंबई पोलिसांकडून पोलीस संरक्षण दिलं जाऊ शकतं असं सूत्रांनी सांगितलंय। पहिल्या गोळीबाराच्या घटनेनंतर गुन्हे शाखेनं कपिल शर्माची चौकशी केली होती, ज्यावर कपिल शर्मानं असं काहीही घडलेलं नाही असं उत्तर दिलं होतं। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ बॉम्ब टाकला। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे। ट्रम्प यांचं नाव न घेता पंतप्रधान मोदींनी टीका केली। शेतकऱ्यांचं हित ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। हमारे लिए अपने किसानों का हित सर्वोच्च प्राथमिकता है। भारत अपने किसानों के, पशुपालकों के और मछुआरे भाई बहनों के हितों के साथ कभी भी समझौता नहीं करेगा। और मैं जानता हूं व्यक्तिगत रूप से मुझे बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी, लेकिन मैं इसके लिए तैयार हूं।